मॅडम दिसत नाही रे. बोलत की सकाळीच बोले हा टेन्शन मध्ये सगळ्यापासून काय रे बाबा? बाहुबलीला कटक पाणी का मारलं अरे काय बोलतो काय रे? अरे काय बोलतोस नारायणा? हा बाईची जात वाकडी ना गेला की ना धबधब्यावर चढून. अरे तू तुझं बघ, तुझ्याच काहीतरी बाहुबली काय कटप्पा काय, बोला बोला त्यांना. मग या आहे भावना प्रधान ऑफिस मधल्या स्वतःला सर्वात सिन्सिअर समजणार आहे आणि आपल्यामुळेच जणू काही हे ऑफिस सुरळीत चालू आहे अशा वाटणार आहे. पण कोणी काही बोललं की ह्यांच्या डोळ्यात लगेच गंगा जमुना उभ्या. हो नावच आहे भावना प्रधान. भावना प्रधान मॅडम सरांनी बोलवले येता का? अरे झाली तुझी बने नारायणा, चला येते. सरांनी बोलवलं म्हणजे आलंच पाहिजे. ठेवू सर? हा या या. अहो मस्तरवर नाही, प्रत्यक्षात कसं काय? प्रत्यक्ष आहे. हजेरी पत्रकावर माझी स्वाक्षरी राहिली आज. कोण करणार? मी? त्याचं काय झालं सर? घरामध्ये पाण्याचा टिपूस नाहीये. सगळी कामं सकाळी पाणी आल्यावर करावी लागतात. गडबडी झाली आणि कामाला लागले. नाहीतरी घरची कामं सांगू नका हो. सही करणार का नाही आता? करणार आहे. पेन काय? माझंच पेन पाहिजे. तुम्ही बोलले आणि मी लगेच आले. द्या पेन. या उपकार करा, सही करा. हो मॅडम, इंद्राणी मुखर्जी मॅडम माहिती आहेत का? हो, हो. खूप पेपरात वाचते मी. हो मग 5 नवरे, मुलं, त्याची अफाट संपत्ती, सगळ्या गोष्टी त्या बाईच्या बरोबर लक्षात आहेत आणि तुम्ही ते सही करायला विसरता. नॉनसेन्स. रडताय काय? सर केवढं टोकाचं बोलताय तुम्ही. मग वागतात तुम्ही तसे. काय? हा द्या द्या. ना काका तेवढंच राहिलं आता. अहो मॅडम कशाला पाणी वाया घालवताय? इथे एक एक ठेव वाचवायचा प्रयत्न करताय. हा रडणं थांबवा, रडणं थांबवा. झालं का रडून? 7-2 पत्र टाईप करायला दिली होती, त्याचं काय झालं? विसरले मी अंकलेखन करायला. अंकलेखन? साहेब हा? आपला इंग्लिश मिडियमचा प्रॉब्लेम डोकं काढतोय खुदा. काय? अंकलेखन नाही. अरे मग मराठी टायपिंग म्हणा रे, कशा डोकं फिरवताय? झालीच का पत्र टाईप? नाही करते मी आता. लगेचच करते. ताबडतोब टाईप करायला घ्या. आणि हे काय का मॅडम, तुम्ही सारखे रडत जाऊ नका. आळशीपणा माणसाचा शत्रू असतो. हो, बरोबर आहे. आळस सांगण्यात भिनला की माणूस हे विसराविसरीचा प्रकार सुरू करतो. आता हो करू नका, जरा ऐका आणि कामाला लागणार. हो सर. आणि रडणं जरा कमी करा. हो सर. हां अगदी. चला चला कामाला लागा. मॅडम आता काय? काल पाव वाटी साखरे घरी घेऊन गेले पप्पाशी. बघा किरण मला तर दुखलं आहे काय? हो सर, नारायणच तुम्ही नसेल तर चोरून साखर घेतो आणि चहा करतो. बरं ठीक आहे, चला चालेल चालेल चला चला. माझ्याकडे कमी व्हा. माझ्याकडे सासऱ्यांची ऊसाची शेती आहे. माझ्याकडे पोतणी साखर येते. भांड्यात साखर येतोस. अरे नारायण तू साखर देतोस ना? मग आज तुम्हाला बिन साखरेचा चहा प्यावा लागेल, नाहीतरी आमच्या मॅडम म्हणतातच डायबेटीस डोकं काढतोय वर. तेव्हा विदाऊट साखरच त्या साहेबांना. अरे मॅडमचा चमचा माझ्या डायबिटीसवर उठलाय. हो मॅडम नमस्कार. मला जरा मदत करता का? हो असू नका हो, मला मदत करा. काय झालं, 15 दिवसापूर्वी एक ऍप्लिकेशन दिला होता, त्या ऍप्लिकेशनचं काय झालं ते विचारतोय मी. हो मॅडम 15 दिवसापूर्वी एक ऍप्लिकेशन दिला होता, त्या ऍप्लिकेशनचं काय झालं? हो डोळे मॅडम, सुनैना डोळे या. बर यांच्याकडे जातो. आणि ह्या आहेत सुनैना डोळे, जन्मताच धारीची नजर लाभलेल्या. आमच्या सुनैना डोळ्यांची खासियत म्हणजे अहो
कहीं पे निगाहे कहीं पे निशान, अशी ही नजर. आलं ना लक्षात? त्या सगळ्यांकडे एका वेगळ्या नजरेने बघतात. त्यांना असं वाटतं सगळेजण यांच्याकडे वाकड्या नजरेने बघतात. अशा या डोळे मॅडम. हो मॅडम नमस्कार. डोळे मॅडम हे बघते तुम्ही डोळे मॅडम. हो मॅडम माझ्यावरती कृपा करा. 15 दिवसापूर्वी ऍप्लिकेशन दिलं होतं त्या ऍप्लिकेशनचं काय झालं मला प्लीज सांगावं. अहो अहो तुमच्या ऑफिसमधून फोन आला होता की माणूस पाठवतो म्हणून. अजून माणूस आला नाही. अहो आम्ही काय इथे माणसं पाठवतो आणि तुमच्या ऍप्लिकेशनचं मला नाही माहिती. त्यात आमच्या या प्रधान मॅडम आहे त्यांना विचारा तुम्ही जा. पाठवतात तिकडे इकडे पाठवतात. माझ्या रडतात प्रधान मॅडम. अरे असं काय झालं मॅडम? मॅडम प्लीज कृपा करा. मॅडम माझी ऍप्लिकेशन काय झालं सांगा मला. काय झालं सांगा. मॅडम अहो 15 दिवसापूर्वी एक ऍप्लिकेशन दिला होता. तुमच्या ऑफिसमधून फोन आला की माणूस पाठवता. अजून माणूस आला नाही. ते ऍप्लिकेशन मी हेडक्वार्टरला पाठवले आणि पुढचं सगळं हेडक्वार्टरच्या गावाचं हिरवे साहेब बघतात. दिले साहेब. ते काय तिकडे नसले. नमस्कार हिरे साहेब. नमस्कार. नमस्कार. काय झालं? मी ते आपलं हे आणलंय का? हे म्हणजे आपलं हे आणलंय का? राहू दे हिरो साहेब मी हँडल करतो. मी आहे ना. कोण साहेब? येऊन म्हणतात मला. अच्छा तू पिऊन आहेस ना साधा? नाही म्हणजे पिऊन आहेस तू म्हणजे मदत करशील मला. तुला ऑफिसमध्ये सगळं मी माहिती असेल. कुठून आला? नाही काय दारात बोललो. पानसट विनोद करू नका. खिडकीतनं कोणी येतं का? तुमच्याकडे काही आय कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, जन्म, मृत्यू, दाखला काहीही गरज नाही. कसे काय आत आले? पुढे करे बाकी कशाची गरज नाही. कसं काम होतं तुमचं? मी एक ऍप्लिकेशन दिलं होतं अरे 15 दिवसापूर्वी. त्या ऍप्लिकेशनचं काय झालं मला कळलं नाही रे. गाजरे मॅडम. हो गाजरे मॅडम. तो दारावरचा बोर्ड नोकर बंदीचा दाखवा येतो. बंद आहे हो बंद आहे. नोकरभरती कशा करता? मी पुणेकर आहे. मला एक त्याच्यावर मोबाईल असतं. मी नोकरी वगैरे काही करत नाही. अहो आमची काय डोकी खाताय? एक 15 दिवसापूर्वी ऍप्लिकेशन दिलं होतं. त्या ऍप्लिकेशनचं काय झालं विचारतो मी. माझ्याकडे पाणी पुरवठा होत होता तो बंद झाला. म्हणून तुमच्या ऑफिसमध्ये सांगितलं की माणूस पाठवतो आणि तूच समजून घेतो. आलं लक्षात. तुमचा वरचा मजला रिकम आहे का? नाही रे, तिसऱ्या मजल्यावरती राहतो. चौथ्या मजल्यावरती देशपांडे, पाचव्या मजल्यावरती कुलकर्णी, सहाव्या मजल्यावरती साठे, सातव्या मजल्यावरती बापट. नाही रे, रिकामं नाहीये. तुम्ही पुण्याचे नाही ना? पुण्यातच आहे मी. येरवड्यावरून आलोय. तरी हा वरचा मजला म्हणजे हा. ही काय बोलतोस तू? अहो तुम्ही चौथ्या मजल्यावर आला. पाणी पुरवठा, मलनिस्सारण ही सगळी जाती वरच्या मजल्यावर आहे. असं झालं होय. चुकून चौथ्यावर आला. अरे 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 काय कुठलं होतंय? काय विसरलं झालं मला काही कळत नाहीये. उगीच या फालतू लोकांमुळे वेळ काय? नाही म्हणजे या लोकांमुळे फालतू वेळ गेला. बर एक सांगू का? सांग की आता काय? राग नाही ना येणार? नाही, अजिबात नाही. बोल, बोल. हे कळकटचे कपडे ही 20-20, 25-25 वर्ष जुनी शग्न काय 50 वर्ष पूर्वी? घेऊन फिरू नका हो. लोकांना वाटतं उदबत्त्या विकताय. अरे, हे उगाच नाही. तुला साहेब आणि तुला सगळे वास घेत बसा. अरे नारायणा, अरे कसलं गडबड चालली आहे? काय उदबत्त्या बघा केवढ्या देऊन गेला माणूस. कोण? आपल्याला तर वर्षभर पुरतील तुकडे करून. हा ना, माझे तुकडे करा आता. घरी घेऊन जाऊ नका. अरे डोळे मॅडम आहेत रे बाबा. त्याच का डोळे मॅडम? डोळे तुझे फिल्मीकडे, कोल्हापूरकडे, सोलापूरकडे. अरे नाऱ्या, गप्पो, गो. किती भोसरपणा करशील. प्रत्येकाचं बारसं करून ठेवलंय. बोलो बोलो. डोळे मॅडम. डोळे मॅडम. अरे नार्या मी इथे बसली ना. सापडले डोळे मॅडम. अरे काय आहे? साहेबांनी बोलवलं येता का? हो हो येते. सावकाश या, डाल इकडे. आल्या का
सावकाश वायर आहे ना. या या. मला कशाला बोलवून राहिले सर तुम्ही? कुठे बघताय कुठे तुम्ही? मी तुमच्याकडेच बघते. तुमचा तो प्रॉब्लेम नाही का? काय प्रॉब्लेम? नाही लक्षात आलं ना सगळ्यांच्याच आलंय म्हणा. काय वाजले किती माहितीये का? वाचले? मग? अय्या, घड्याळ घालण्यास विसरले अहो मी. काय करू, गणपतीचे दिवस आहे. रात्रीपर्यंत सगळीकडे गाणी वाजून राहिली, ढोल वाजून राहिले. त्याच्यामुळे रात्री